आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची जी टोकन्स आहेत ती मला आचल काढून देणार आहे. आचल एक एक करून टोकन दे माझ्या हातात. अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 89 91. दुसरा क्रमांक आहे 90. आणि तिसरा क्रमांक आहे 70. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. तुमचं नाव सांगा. ममता अरोरा. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. पहिल्या राऊंडला आलेला कोण तुमच्या? माझी बेटी. मुलगी होती तुमची? सगळं ऐकलत ना व्यवस्थित काय म्हणाली ते? काय ठरलंय नाही ठरलंय वगैरे सगळं एक अंदाज येऊ दे ना तुम्हाला. तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय करायला आवडतं? मला टाइमच भेटत नाही. हाऊसवाईफ. हा का? घरी कामच एवढे असतात. एवढी असतात? मग हा बरोबर. मुलीला वगैरे सांभाळावं लागतं, तिला खायला द्यावं नाही. लागतं. खायला नाही, ते मोठे झाले पण ते कॉलेजला जातात ना. मग कॉलेजला जाते की नाही ते बघावं लागतं. नाही जातात ते पण समजा तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही काय करायला आवडेल तुम्हाला? शॉप आहे आमची. हा कसलं आहे? जनरल स्टोर. मग त्याच्यात तुम्ही असं टाइम भेटला का तिकडे येऊन बस. तिकडे? अरे इथे मी तुम्हाला खूप सोपी जाणार राऊंड. शॉपिंगच करायचं. पाहू आता काय. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सोनम भाऊसाहेब जाधव. तुम्ही काय करता? मी BSc इलेक्ट्रॉनिक्स केलं आहे. अच्छा की झालं कम्प्लीट झालं. अच्छा मग आता पुढे काय करायचं? जॉब? आता MBA सेकंड इयरला म्हणजे ऍडमिशन केलं. ॲपियर आहे सेकंड इयरला. अच्छा मग तुमच्याविषयी सांगा. इंटरेस्ट तुमचे आवडी निवडींविषयी सांगा. मला गाणी ऐकायला आवडतं. हा ते वाटलंच मला. टीव्ही म्हणावं लागेल. काय? टीव्ही बघायला आवडतं. टीव्ही बघायला आवडतं. आणि बाकी काय काय आवडतं? बाकी भरपूर याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. कशामध्ये? गप्पा मारण्यामध्ये खेळामध्ये. कसले खेळ खेळता तुम्ही? नाही स्पोर्ट्स म्हणजे असं बघायला वगैरे आवडतं. खेळायला म्हणजे आता कमी खेळतो. आता कमी खेळता. आणि खरेदी वगैरे कोण करतं घरी? खरेदी मीच करते. तुम्हीच करता? इथे तुम्हाला पण सवय असणार. इथे जी राऊंड आहे त्याची. ऑल द बेस्ट त्याच्यात. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मधुरा गोलांडे. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुमच्या आवडी निवडींविषयी सांगा. काय करायला आवडतं तुम्हाला? आणि घरातच वेळ जातो माझा. हा घरातच वेळ जातो. आमच्या घड्याळात वेळ जातो. घरात लहान आहे सगळे. परिवार मोठा आहे. मग त्यामुळे तिकडे भरपूर कामं असतात. मग परिवारातली मेन जबाबदारी तुमच्यावर काय आहे? खरेदी करायची म्हणा किंवा काय तिजोरीच्या चाव्या आहेत म्हणा का काय आहे तुमच्याकडे? सांगा. तसं काही नाही. तसं काय नाही अजून? खरेदी तुम्ही? मिस्टरच करतात. आणि मग तुम्ही काय घरी जेवण वगैरे बनवता? भरपूर बनवता. स्वतः खाता ना थोडं? हा खात जा थोडं. हा इथे खेळ खेळायचे की नाही? खरेदी करायची आहे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. चला वेळ झाली आता दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत मी दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 975 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते 3:30. सुरू करा. एक हात में एक. साडेबारे. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयाची खरेदी केली. मधुराताईंनी खरेदी केली 519 रुपयांची. ममताताईंनी खरेदी केली 365 रुपयांची. आणि सोनमने खरेदी केली 763 रुपयांची. त्यामुळे विजेती आहे सोनम. ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय? एवढी खरेदी मिळाली. खूप आनंद होतोय. हा मस्त वाटतं. एकदम मस्त. काय काय गोष्टी मिळाल्यात एक एक. म्हणजे तुम्हाला ह्याला काय म्हणतात? स्कार्फ. कसं असं घालायचं? अच्छा. आणि ह्याला हे पण
खूप थंडी वाढली वाटतं इकडे. हो ना. क्रीडाचे कितीच्या विजेत्या सुषमाताई आणि सुपरमार्केटची विजेती सोनम खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची पहिल्यांदा सावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा सावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. इकडे एक एक कॅट ठेवलेला आहे. करायचं एवढे भिकार सावकार खेळायचं. ज्यांच्याकडे सर्वात जास्त पत्ते जमतील त्या ताई सावकार होतील. त्यांना संधी मिळेल पहिल्यांदा सावी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची. साडेमाडे सुरू कर. वेळ संपली. खेळाचा निकाल आपल्या समोर आहे. हे बघितलंच आहे तुम्ही. सुषमाताई सावकार झालेल्या आहेत त्यामुळे सुषमाताईने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी सुषमाताईने संधी मिळते. पण चावी निवडायची त्यांना विचारा कुठली चावी हवी. हिरवी. हिरवी चावी. हो. नक्की नक्की घेऊन टाका. सुषमाताई म्हटली हिरवी चावी त्यामुळे सोनमला मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. सोनम ठरली उपविजेती. जिला मिळालेला आहे दुधी. टाळ्या. कसं वाटतंय दुधी मिळाला. दुधी खूप छान वाटतंय. हा कधीच आजपर्यंत दुधी मिळाला नव्हता आणि आज भाज्या महाग आहेत ना आता. हो भाज्या महाग आहे त्यामुळे काय सेट होऊन जाईल. हो की नाही. सहभागी झालात धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या सुषमाताई ज्यांना मिळालेला आहे मायक्रोवेव्ह. टाळ्या. कसं वाटतंय सांगा. खूप छान वाटतंय. हा मस्त वाटतं एकदम. मस्त वाटतं एकदम. काय आता म्हणजे मेकअप करायचा आणि मायक्रोवेव्ह मध्ये एक बीक त्याच करत राहायचं. मेकअप खराब नाही होणार ना आता मायक्रोवेव्ह मध्ये कळलं. नाही आतमध्ये डोकं घालीपर्यंत नाही होणार. सहभागी झाला धन्यवाद त्याबद्दल. चला वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगण्याची. मी प्रश्न असा विचारला होता कधी चढ असतो कधी उतार असतो पण माझ्याशिवाय तुम्ही जाणार इकडे तिकडे असं मी कोण आहे. कोणाला येतंय त्यांनी हात वरती करा फक्त. तुम्ही इथे या. इथे पुढे. तुमचं सांगा. अंजू राठी. आणि उत्तर. पायऱ्या. नाही उत्तर चुकलं. इथे या. तुमचं नाव सांगा. राणी कासलीवाल. आणि उत्तर. पाय. नाही उत्तर चुकलं. तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. भावना गवंडे. आणि उत्तर. रस्ता. रस्ता उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 7575 वर. सूर्या कॉम्प्लेक्स कोपरगाव मधला भाग इथे संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत ज्याचं नाव आहे 12:30.